नको तैसी भक्ती नको तैसी मुक्ती जेणे पुनरावृत्ती येणे लागे. माय बाप हो, गेल्या 24 वर्षापासून बोलता नका माय, बोलता नका. माझी तब्येत पहिले ठीक नाहीये. आणि मुले यांनी उभं केले कीर्तन आले. आणि पद्माकर तुले सांगून राहिलो, मला ओरडायला नको लावलो. पहिले कसा बचेले मिळाला तुला तर मालूम आहे. प्रॉब्लेम आहे का असा झाला मिळाला. दर मराठवाडी नाही ना, दर खानदेशी नाही ना, दर नागपुरी नाही. गेल्या 8 दिवसापासून भाषाच बदलून गेली मिळाली. गेले प्रश्न पडून राहिला हो बाबा, आहे नेमका कोण्या जिल्ह्यातला, इकडचा नाही तिकडचा नाही. म्हणून गेल्या 24 वर्षापासून संघ सांगात सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून ही पदयात्रा चालू आहे. आणि विशेष म्हणजे द्वय तपपूर्ती महोत्सवी वर्ष. या वर्षी आपण खानदेश या भागामध्ये आपली पदयात्रा 16 तारखेपासून चालू झालेली आहे. आजचा 7वा दिवस. आणि या 7व्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वराडचिम या ठिकाणी आपण सर्वजण येऊन पोहोचलो आहोत. आणि आज आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव इच्छेनुसार मी या कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून आपल्या समोर उभा आहे. सेवा सादर करत असताना मी स्वतः तयार केलेला भक्तीपणाचा हा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. सेवा सादर करत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुंदर असं आपल्या या पदयात्रेचं स्वागत केलं, आपल्या पिढीची सुंदर अशी देवपूजा आपल्याला वंदन करवली, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्य प्रवर संत श्री आकांश बाबाजी बिडकर वराडशी, आमचे धर्मगुरु बंधू आदरणीय संस्कृत बोल या शिबिराच्या माध्यमातून त्यांची आणि आमची खऱ्या अर्थानं जवळीक झाली. असे स्मित भाषी शांतप्रिय असलेलं व्यक्तिमत्व असे अतुल दादाजी बिडकर, त्यांचेच धर्मबंधू अनिकेत दादाजी बिडकर संघ सांगात सेवा मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 12 वर्षापासून त्याही अगोदर खऱ्या अर्थानं ही पदयात्रा जुन्या मंडळामध्ये देखील होते. असे आदरणीय परमपूजनीय महेंद्र मुनी दादाजी कपाटे, आदरणीय मनोहर दादाजी मचाले, त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय महंत श्री मोती बाबाजी अमृते, आदरणीय परमपूजनीय महंत श्री दत्तराज दादाजी भोजने सेलू, आदरणीय परमपूजनीय महंत श्री श्याम दादाजी दामोदेकर पालम, आदरणीय परमपूजनीय आमचे परमस्नेही मुकुंदराज दादाजी नांदेडकर, आदरणीय परमपूजनीय मधुकर दादाजी धाराशिवकर, आदरणीय परमपूजनीय योगीराज दादाजी मचाले, आदरणीय परमपूजनीय महंत श्री सारंगर बाबाजी कोठी पिंपळगाव, आदरणीय महंत श्री गोंदव्यास बाबाजी हलसीकर वजीरगाव, आदरणीय महंत श्री पंडितराज दादाजी खमनीकर राहेर, आदरणीय महंत श्री जितेंद्र मुनी दादाजी पातुरकर. पदयात्रेमध्ये सर्वच संत मंडळी आहे. आदरणीय संतराज दादा आहेत, सुदास मुनी आहेत, महादेवराज दादा आहेत, रंगेराज दादा आहेत, त्याचबरोबर अशी अनेक आपल्या पदयात्रेमध्ये तपस्विनी माता भगिनी आहेत,
सर्वांच्याच नावाचा उल्लेख व्हावा. बोराळ्याच्या ताई आहेत, त्या शिळीच्या ताई आहेत, त्याचबरोबर लिंबाईतील जीविता ताई, त्याचबरोबर वाखारी येथील ताई आहेत. सर्व माझ्या धर्मभक्ती या ठिकाणी उपस्थित हिवरखेडा येथून आलेली सर्व आमची मंडळी आहे, जी भरभरून माझ्यावर प्रेम करते आहे. त्याचबरोबर पदयात्रेतील आपल्या सर्वच संपूर्ण नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या 3-4ही जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं पदयात्रेमध्ये सहभागी झालेली सर्व भक्त मंडळी, आपल्याला सर्वांना दंडवत करतो. त्या भगवंताला एकदा आपण नमन करून आपण आपल्या कीर्तनाला सुरुवात करूया. वंदे कृष्ण मुरार जय जय, 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 त्या भगवंताला आम्ही वंदन केलेलं आहे. एकदा आपण, कारण ज्या अवताराचं मंदिर आहे त्या अवतारापर्यंत आपल्या प्रत्येकाला आपल्या हाकेच्या माध्यमातून एकदा वंदन करायचं आहे. म्हणून जे जागे असतील त्यांनी जय जयकार करा. झोपलेले आहेत ते झोपी जाऊ द्या त्यांना. एकदा झोपलेल्या लोकांसाठी टाळ्या वाजवा बरं जोरदार. धन्यवाद. म्हणून आपण एकदा त्या भगवंताला आता वंदन करूया. सर्वज्ञ श्री मला कीर्तनाला साथ देण्यासाठी गायनाचार्य आदरणीय अनिल महाराज मराठे, त्याचबरोबर आदरणीय गायनाचार्य श्रीरंग महाराज गोसावी, सुंदर असे मृदुंगाचार्य भूषण महाराज, त्याचबरोबर सर्व टाळकरी विनेकरी सर्वांना पुनश्च दंडवत करतो. गोपाला भक्ती नको तैसी मुक्ती, पुनरावृत्ती येणे लागे. आता वाजले 10 आणि आता मी तुमच्या समोर बोलण्यासाठी मोकळा झालो.
मग आता तुम्ही विचार करा, तुम्ही उशीर लावला म्हणून कीर्तनाले उशीर झाला. आता कमीत कमी 2 तरी वाचतील कीर्तनाले. कारण आपण 3 या पदयात्रेच्या माध्यमातून 3 कीर्तन ऐकले. सांगा बरं, कोण्या कोण्या ठिकाणी कीर्तन ऐकले पदयात्रेत येणारी मंडळी? सांगा लवकर सांगा. आलेगावच्या जंगलात. हा, वंदेवाला 1, घटाळी चिंच. आलेगावच्या घटाळीला 2, रानात तर सगळे हे राहणं. ट्रॅक्टर मध्ये 3रा लिंबा गणेश नाही नाही ट्रॅक्टर गावात वैद्यकीने जवळ आले. पुढे बोला, हा मोठ्याने बोला ना. हा, काय वाजवा त्यांच्यासाठी. पदयात्रेमध्ये आपले 3 कीर्तन झाले. हे 4थे ध्यानात ठेवा. वराड सीम या ठिकाणी जेव्हा आम्ही सर्वे करण्यासाठी आलो तेव्हा डोक्यात ठेवलं, तेव्हा तुम्ही तर काही सोडता नाही. बाबा कीर्तन कधी आहे? पहिल्या दिवशी मी जेव्हा आलो, बाबा कीर्तन कधी आहे? म्हणलं झाली का पदयात्रा? संपली का? नाही. म्हणलं थांबा. जेव्हा सगळ्या गोष्टीचा योग जुळून यावा लागतो. या भागात कसं प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं जागा कमी, देवपूजेला आपल्याला जागा नाही, कीर्तनाला कुठून राहील? मंगल कार्यालय ठेवले तर तिथे आवाज घुमते, आवाजच येत नाही आपल्याला, काय कीर्तन होईल? तेव्हा ठरवलं होतं वराड चिमले आपल्याला जागा चांगली आहे आणि प्रसन्न आहे, म्हणून या ठिकाणी हा 4था कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नको तैशी भक्ती, नको तैशी मुक्ती. आता थोडस डोक्यात घ्या बाबा हो, प्रत्येक जण पदयात्रेला आलेला म्हणजे तो आस्तिकच आहे, नास्तिक तर नाहीये. एक जगामध्ये खऱ्या अर्थानं 2 ते 5% लोक नास्तिक आहेत, ते देवालाच मानत नाहीत. पण सरासरी 95% लोक देवाला मानतात. आणि देवाला मानणारे लोक दिवसभरामध्ये वेळातला वेळ काढून खऱ्या अर्थानं कोणी 1 तास करेल, कोणी अर्धा तास करेल, कोणी 15 मिनिट करेल, कोणी 5 मिनिट करेल. पण देवाची भक्ती करणारे आस्तिक लोक 95% आहेत. पण खऱ्या अर्थानं प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ आपल्याला खऱ्या अर्थानं डोळच भक्ती शिकवतो आहे. तसंच भगवद्गीता सुद्धा खऱ्या अर्थानं डोळच भक्ती करायला सांगते. मग भक्ती करावी कशी आणि करू नये कशी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच 4 गोष्टी मी या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले की बाबा हो, भक्ती करू नका ती कशी, म्हणून पहिल्या चरणात सांगतात नको भक्ती
नको तैसी भक्ती नको तैसी मुक्ती जेणे पुनरावृत्ती येणे लागे. अरे बाबा हो, जिथून आपल्याला पुनरावृत्ती परत यावं लागतं अशी भक्ती आपण डोक्यातून काढून टाका. कारण अनेक जन्मामध्ये आपण भक्ती केली, अनेक युगामध्ये तुम्ही आम्ही भक्ती केली, आपला उद्धार झाला का? नाही. अनंत युग गेले, अनंत जन्मापासून तुम्ही आम्ही वाहत 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 इथपर्यंत आलो, आपला उद्धार झाला नाही. म्हणून सुरुवातीला नको हा शब्द. नाहीतर आपल्या तोंडातून सहजासहजी निघते का? माय झोपू नको, माय तो कोण आहे? सवंडकर बाई. बघा बरं, सगळ्यात महत्वाची सूचना तुम्हाला सांगून राहिलो, जर झोपायचं असेल तर आत्ताच निघून जा. माया समोरच बसते आणि असे डोळे लावते. कसं कीर्तन करीन सांगा बरं? होईन का कीर्तन? बेगाजी मामा मला बी झोप येईन ना. म्हणून माझ्याकडे बघता, डोळे माझ्याकडे ठेवा, काना माझ्याकडे. असं म्हणलं मी ज्याला जायचं झोपायला त्याला सगळेच गेले बा. सगळे बेशरम असते, सगळे निघून गेले. एक माय होती मोठ्या माईसारखी दिसतो, माया समोर बसून राहिले. मी म्हणलं जाऊ द्या, आता या गावात आदर्शच घडून ठेवायचा. उज्ज्वल भाऊ इकडे नाही बरं, नागपूर तुम्ही मला सांगितलं का? आदर्शच घडून दाखवायचा म्हणलं या गावामध्ये. 2 वाजे एक माणूस आपण या महाराजानं 2 वाजेस्तोवर कीर्तन केलं आणि मी केलंच. तिला म्हणलं वा वा, काय या गावात तू एकटी शहाणी आहे म्हणलं. काही सगळे नाठळे निघून गेले जा म्हणल्या बरोबर. काय तुला देव कळाला, धर्म कळाला? ती म्हणे बाबा तसं काही नाही बरे. मग अडला, अरे पुढचं तुम्हाला मालूम आहे. म्हणलं कस काय असं म्हणून राहिले? काय नडलं होतं? तुम्ही जायचं ना झोपायले. बाबा कीर्तन चालू झालं, तुमच्या पायाकडलं घोंगड मायावं म्हणे. कसं जाईल मी? गोपाला अवघड काही काही समस्या नाही, अवघड असतं बरं का. अलग एकदा असंच कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेलो, त्याला म्हणलं बा थोडं 10 मिनिटं द्या मला टाइम. तिने लगेच सुरू केली पंचपदी, मी तिकडे बाथरूम मध्ये. आता कीर्तनाला जायचं म्हणल्यावर माणसाच्या डोक्यामध्ये एक विषय काय राहतो, मनात नसलं तरी जर समजायला कदाचित पोटबीट खराब झालं, गडबडून आलं आणि मग आज्ञामध्ये कुठं जातायचं कीर्तन सोडून. म्हणून अगोदरच जाऊन या. 5-10 मिनिटं द्या. मी गेलो बाथरूम मध्ये, पंचपदीचा. अशा काही काही गोष्टी अशा अवघड असतात. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, आपल्याला कीर्तन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत झोपायचं नाही. बरोबर? हा. म्हणून नको त्याची भक्ती, नको हा शब्द खऱ्या अर्थानं जीवनामध्ये तुमच्या महत्वाचा नाहीये. कारण आपल्याकडे नको निघतच नाहीये. लाख रुपये पगारीवाला त्याला वाटतं आत्मवेतन लागू व्हावं. रमेशराव वाटतं की नाही? 50 एकर जमीन घेतली तरी त्याला वाटतं की बाबा अजून काहीतरी 10-5 एकर घ्या. 10,000 पाकिट दिलं कीर्तनाचं तरी त्याला वाटतं की बाबा अजून 1000-2000 वाढून घ्यावं. वाटतं की नाही? हा. कपाट उघडलं, अख्खं कपाट भरून साड्या बघ, साड्या. पण असं एखादीला वाटतं का की बाबा एकही साडी आता नको, बस झालं, इथून पुढे 10 वर्ष घेऊच नका साडी? सांगा बरोबर, हात वर करा. कोण आहे ते? नको म्हणतच नाही जीवनामध्ये. किती येऊ द्या, कुठल्याही एका राजाच्या दरबारात एक फकीर गेला, भिक्षा मागायला. राजा म्हटला, अरे घ्या, याला काय लागते ते देऊन टाका. तो म्हटला, राजा अरे काय देऊ शकतो तू? त्या म्हटला, याला सोनं द्या.
गेले वाखारी मधली एक भांडारगृहातून थैली आणली, सोन्याची थैली भरून दिलं, मात्र काही भरेत ना पडला ग्राम. लबाडी नाही हा, ध्यानात ठेवा, लबाडी जमणार नाही आपल्या पुढे. पात्र काही भरत ना, मग केलं पात्र काही भरत ना, अंगावरचे दागिने टाकले तरी पात्र काही भरत ना. काय करावं म्हटले बा, तो खाली आला, विचार, अरे बाबा हे पात्र आहे कशाचं, काय आश्चर्य काय कशाचं आहे. त्यांनी सांगितलं, राजा हे पात्र ना एका माणसाच्या डोक्याच्या टोपीचं आहे. अखंड जीवन नाही, त्याची हाव कधी संपलेली नाही, म्हणून हे पात्र अतृप्त आहे. गोपाला म्हणून तुमच्या नाही म्हणण्याला कधीच एकदा फक्त माणूस कोणी बी राहू द्या, दिवसातून एखाद्या वेळेस जर किती जवळचा असला, किती जवळची असली, आणि ते आग्रह करायला जेवण झाल्या त्यानं थोडी चटकन त्याचं पोट भरलेलं आहे. आज छोले भटुरे खाल्ले, त्यावर एक लोक म्हणले पुरी भाजी पुरी भाजी. अरे बाबा पुरी भाजी नव्हती, ती छोले भटुरे होते. बऱ्याच लोकांना तर मिळत नाही. उज्ज्वल भाऊ आमच्या या पदार्थाले काय म्हणतात. आता उद्या भट्ट्या आहे, पहिल्या दिवशी भट्ट्या झाल्या, लोकांनी ती भट्टी टोस्ट म्हणून वरला बुडबुड खायला सुरुवात केली. आमचे संयोजक मंडळी गेले, अरे येडे हो, हिला चुरून खा लागते म्हणजे. चुरून मालूमच नाही ना, नवीन पदार्थ सगळे खानदेश आहे. म्हणून आग्रह जर करायचा, कितीही जवळचा राहू द्या, पोट भरल्यावर घेते का एकतरी घास, नको नको नकोच नकोच म्हणतो, हात करतो, त्या पाया पडतो, नको कधी पोट भरल्यावर आहे की नाही. पण साहित्यातला नको आणि साहित्यातला नाही याला फार मोठी किंमत आहे जाणार. आचार्यांना विचारलं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी, भटो तुम्ही तुमचा परम सिद्धांत जाणा का, तुम्हाला माहितीये का तुमचा परम सिद्धांत. जी जी ने माहित नाही, लक्षात घ्या. मग देवाने निरोपण केलं आचार्यांना आणि शास्त्र जन्माला आलं. चैतन्य पर चक्राख्य देवता तो तुमचा परम सिद्धांत गा. आपला परम सिद्धांत आपल्याला जर हो म्हटले असते तर कळाला नसता. एक नवीन लग्न झालेली बाई पोरगी गेली, आता सगळे सोयरे धायरे आले. लग्न झाल्यावर तिला म्हणले पुरणपोळीचा स्वयंपाक कर. हिने कुठं केली होती पुरणपोळी, म्हणजे शेजारच्या बाईकडे गेली. आजी माय भजे कशी करता भजे, तिनं सांगितली प्रक्रिया. चुनपीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदे लसूण मीठ मिरची सगळं व्यवस्थित टाकायचं, कालवायचं, तेला गरम तेलामध्ये सोडलं की झाले पाहिजे. हे तर मला मालूमच आहे म्हणली ती. अरे बा, ती म्हणली सार कसा करायचा, तिनं सारी प्रक्रिया सांगितली. नंतर हे तर मला मालूमच आहे. अरे बा, कुरडी कशी करायची सगळं विचारून घेतलं आणि ती प्रत्येक बाईला म्हणे हे तर मला मालूमच आहे. म्हातारी बी थोडी हुशार होती, आमच्या गोराळ्याच्या माईसारखी. कुठे गेली का झोपली, कुठे आहे. हा, मग म्हातारी इकडे गेली, म्हणजे सगळं खरं झालं. पुरणपोळी कशी करायची ती म्हणजे ती तर गोष्ट एकदम सोपी आहे. अवघड आहे. कणिक असते, त्याचा उंडा घ्यायचा आणि ते पूर्णाचा उंडा, 2 उंडे 2 हातात आणि कणिकेचा उंडा त्या पूर्णाच्या उंड्यात घालायचं, लाटायचं म्हणे पुरणपोळी. दिवस निघून गेला अख्खा, पण पोळी काही तयार झाली नाही. पुढची कथा तुम्हाला मालूम आहे. घरचे लोक आले बद बद मारलं, गोपाळा गोपाळा. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जास्त शहाणपणा, मला साधच मालूम आहे, मला सगळं येतं, ह्या गोष्टी आहेत की नाही आपल्याला नडतात.
कुठेतरी आपली फजिता होते. अभिमन्यूंना चक्रव्यूह भेटलं, माहिती होतं चक्रव्यूह भेटण्याचं ज्ञान होतं, पण वापस येण्याचं ज्ञान नव्हतं. ध्यानात ठेवा, अर्धवट ज्ञान सुद्धा जीवनामध्ये तुमची फजिती करू शकतो. म्हणून जर माहित नसेल ना तर आपण त्या ठिकाणी हात जोडून सांगा की बाबा मला माहित नाही. बरोबर आहे. तसं आचार्यांनी सांगितलं, जी जी मी नेणे शास्त्र जन्माला आलं. प्रल्हाद बाईसांना विचारलं, बाई तुम्हाला देव माहिती आहे का? देव. जी जी नाही. स्वामींनी देव निरूपण केला. देवाने देव निरोपिला, देवाने देव निरोपिला, देवाने देव निरोपिला, देवाने देवाने देव निरूपण केलेलं. देव काष्टाचा नव्हे, देव पाषाणाचा नव्हे, देव वस्त्राचा नव्हे, देव मातीचा नव्हे. आणि हेच नंतर तुकडोजी बाबांनी सुद्धा त्यांच्या भजनामधून सांगितलं. मनी नाही भाव मने देवा, भाजीपाला नाही त्याला ठेवा. नगराचा देव त्याला वडराचा देव, मातीचा देव त्याला पाण्याचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा देव. गेलीत ना अंगठी गेलीत ना आपल्या पदयात्रेतून, आली का पालखी? पालखीवाले नाही. किती सांगा बाबा तुम्हाला, निर्लज्जम सदा सुखी. त्याचं मन त्याला साक्षी देऊन नाही राहिलं, त्याला जागा सापडून नाही राहिली. द्यावा वाटते पण कधी द्यावा, कधी ठेवा. रात्री आज वराड चिमला इतिहास घडणार आहे, आज रात्रीतून येणार आहे बरं का ते अंगठी. ध्यानात ठेवा. म्हणून सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा देव. अरे बाबा, देव आशाने भेटायचा नाही रे. देव तो अंतरगाम्य आहे. देवाने निरूपण केलं देव कसा आहे, अंतरगाम्य. ध्यानात ठेवा. आणि असा तो परमेश्वर आपल्याला प्राप्त करायचा आहे. ध्यानात ठेवा, तो परमेश्वर. म्हणून नको तैशी भक्ती. जीवनात भक्ती करत असताना तशा प्रकारची भक्ती करून जेणेकरून पुनरावृत्ती यावं लागेल. माय बाप हो, 81 कोटी 1.25 देवतेची भक्ती करून सुद्धा आपल्याला परत यावं लागतं. कशामुळे? कारण चुकीमंत्री सांगितलेले आहेत, पतनशील आहेत फळ. लोक म्हणतात बाबा मेल्यावर कुठं जायचं? तुम्हाला कुठे जायचं मेल्यावर? शाळेला जायचं कोण आलेला आहे? बरोबर आहे. आजा गेला पंजा गेला, आजा गेला पंजा गेला, आजा गेला
राहिले, कोण राहिले, आपल्यालाही जायचंय, मनावर या ध्यानात ठेवा. म्हणून भक्ती करत असताना लोक म्हणतात बाबा हो कुठे जायचं स्वर्गाला, माय झोपू नकोय, माय कोण आहे ते हलवा बरं त्याला लकल, झोपू नको माय. आता नाव सारे पाठ आहेत बरं मला, नाही तर पुन्हा म्हणसान बाबा याले कोण उभं केल्यावर बघ आले. नाव घ्यायची बारीक काही मायावर देऊ नका. मी तुम्हाला माझा आवाज नसताना जीव तोडून सांगतोय, बरोबर आहे. झोपू नका. गोपाला गोपाला म्हणून स्वर्गाला जायचं प्रत्येकाला वाटतं, स्वर्गवासी लिहिलं जातं फोटोच्या खाली स्वर्गवासी, बरोबर आहे. ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर मराठीत अनुवाद केला. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती मागरे मृत्यू लोका. अरे बाबा हो पुण्य क्षीण झालं, संपलं की देवता आपल्याला परत मृत्यू लोकांमध्ये ढकलून देते का. मोबाईल वापरतो, मोबाईल मधला बॅलन्स संपल्यावर लावा बरं फोन, लागतो का. किती जवळचा असू द्या लागतो. अरे मिस कॉल सुद्धा जात नाही, बरोबर आहे. बॅलन्स संपलं तसं तुमचं पुण्याचं बॅलन्स संपलं, शिदोरी संपली. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा व्हावे किती व्हावे, मग किती वेळा जन्माला यावं, किती वेळा पतित व्हावं, याची काही मर्यादा आहे का नाही. किती वेळा हो आपल्या हातात आहे का. वेळी जन्म दिलेला, मोळी जन्म दिलेला, शिवने आधी दिला, रुमणे आधी दिला, असे अनेक जन्म अनेक कामाला दिलेले. चांगलं झालं हा माणसाचा जन्म चांगल्या घरात चांगल्या मुळात भेटला, बरोबर आहे. भेटला का नाही, काय कमी आहे का आपल्याला. लोक येऊन राहिले का तुम्हाला. आज लई चालना झाला वाटतं. महेंद्र मुनी कुठे गेले, झोपले का. महेंद्र मुनीची यावर्षी तुम्ही ऐकली का गोष्ट. गेल्या वर्षी घड्याळ, एकदा पिवळी जा घड्याळ होती गेल्या वर्षी हातामध्ये. मी म्हणलं महेंद्र मुनीने घड्याळ घेतली, आपल्याला घ्या आधी. घड्याळ आणली, त्यांनी घड्याळच काढून ठेवली. कुठे गेले महेंद्र मुनी. महेंद्र मुनीची घड्याळ निघाली महेंद्र मुनीकडे. आता गोरख झोळला आला, गोरख झोळला. मी पहिल्या दिवसापासून विचार करून राहिलो बाबा गोरख झोळला काय आणला असं महेंद्र मुनीनं पदयात्रेले. नंतर लक्षात आलं की या भागात जास्त पाळं होते. बिस्किट, चॉकलेट, काय 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 लाडू, काय काय फुटाणे, सगळं पाळं. आम्हाला पाळं भेटल्यावर आपण विचार करतो बा ठेवा कुठं. महेंद्र मुनी चेन खोलतात, गोरख झोळण्याची चेन खोलली, त्याच्यात सगळं सामान सुमान सगळं त्या गोरख झोळ्यात बसून जातो, आहे की नाही. कुठे गेले महेंद्र मुनी, झोपले का. आज थकले हो, जास्त प्रवास झाला की नाही, थकले आहे की नाही. म्हणून आपण आपल्या मुद्द्यावर परत येऊया. जात आहे का बाळे. बरं बरं, उद्या तयारी करणे का तुम्हाला. बरं बरं, आज दिवसभर थकून गेले, तयारी झाली. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. आणि पोहोचल्यावर मला फोन करा. नाही उचलला मी कीर्तनात तर मग परत 12 वाजता तरी ना. गोपाला गोपाला तिथून पुन्हा यावं लागतं. म्हणून लक्ष 84चा फिरोनिया फेरा नरदेह बरा लाभतोची हाती सत्ता तव करा दान धर्म जीवनाचे वर्म हीची आहे. अरे बाबा हो, 184 एवढ्या भोगून माणसाचा जन्म भेटला हो. 83,99,000 शास्त्री झोपून आला.
83,99,999 नरक योनी आहेत माय बाप होत. त्यात फक्त माणसाचा देह असा आहे की ज्यामध्ये तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो. आणि अशा जन्मामध्ये असताना तशी भक्ती करायची आहे, अशी नाही. आता तशी करायची तुम्हाला बाबा सांगितलीच नाही. तशी म्हणजे कशी ती आता दुसऱ्या जन्मात अशी भक्ती आपल्याला नको आहे, करायची नाही आहे. चैतन्य फळ मोक्ष तुल्य परितेथ चित्ती हा दोष आहे. सर्वात उच्च असलेली देवता चैतन्य माया तिची सुद्धा भक्ती करून त्या पदाला पात्र झाल्यावर 10 लाख आयुष्य भोगल्यानंतर ही सुद्धा आपल्याला पतन व्हावं लागतं. मग काय कामाची म्हणाले भक्ती कशी करायची? पतिव्रते समनिष्ठेने करावी, दशेती धरावी काचीच. आता या अभंगावर सोमठाणा आणि शेलू इथल्या लोकांनी कीर्तन ऐकलेलं आहे, बरोबर आहे. म्हणून डोळे लावताय का तुम्ही? काय सांगणार आहे शास्त्री बाबा मालूम आहे का तुम्हाला? मामी काय आज तर सारे झोपू राहिले, करू का नको कीर्तन? जागी आहे, जागी. म्हणून आपण आपल्या मुद्द्यावर परत येऊया. वाटलं तर मी अर्ध्या तासात संपवतो वर कीर्तन, तुम्ही सांगा. अर्ध्या तासामध्ये संपवत का? 10:30 वाजले, 11 वाजेपर्यंत संपू. आमच्या हातात सगळ्याच गोष्टी राहतात, कीर्तनकाराच्या हातात, बरोबर आहे. पूजन माळ सगळ्याच गोष्टी राहतात. म्हणून तुम्ही जर समोरची मंडळी जर खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं तर कीर्तन होईल. 11 वाजेपर्यंत होईल, नाहीतर 12 वाजेपर्यंत होईल, 1 वाजेपर्यंत होईल. मग तशी भक्ती नको की जेणे पुनरावृत्ती येणे लागे, अशी आपल्याला भक्ती नको. कशी करायची? पतिव्रते समनिष्ठेने करावी. पतिव्रता स्त्री आहे. मनसा वाचा कर्तव्य या तीनही बाजूने पतिव्रता असली पाहिजे, ध्यानात ठेवा. वाचेने सुद्धा पतिव्रता सांगितलेले शास्त्रात. वाचेनं नाहीतर कोण आहे असं सांगा बरोबर. घरामध्ये दोघंच आहेत, 10 वर्ष झाले लग्नाले, भांडणच नाही घरात. कोण आहे? पहिले तर लग्नाच्या आधी कोणवर 2-2 तास पद्माकर, तुला तर मालूमच नाही रे, तू मायात होती नाही. हा, आमच्या बोराड्याच्या लोकांनी दिला ना धोका मध्ये. हा, गेल्या वर्षी म्हणलं बघतो म्हणले, दिली चॉकलेट मला बी. आता तू मयात वटीत आहे, ध्यानात ठेव.
हा बरोबर चांगला पोरगा आहे, गुणवान आहे. त्या शांतपणा त्याला नडलं बरं का, ध्यानात ठेवा. आता ही कीर्तनातला विषय नाहीये, बरोबर आहे. त्याचा 2-4 स्थळ आलेले नाही म्हणला. मग आता वय थोडस वाढलं, आता कोण देईल, पण अजूनही वेळ गेली नाही. यावर्षी 2026 मध्ये होईल, ते तुला शब्द आहे, ध्यानात ठेव. बरोबर ना. सुरुवातीला बाबा वर्णन रेशमी जुल्फे शरबती आखे. अरे बा, मी ऐकू लागलो, काय वर्णन चालू होत. 10 वर्ष झाल्यावर मग जेव्हा भांडण सुरू झालं, उघड तोडणे म्हणे उघडा करतो. मी म्हणलं अरे बा, हे पिऊन दिसू लागला नमुना रेशमी जुल्फे शरबती आखे वाला. आता कुठे हा संसार आहे, तेव्हा या संसारामध्ये सगळं परिवर्तनशील आहे, अस्थिर आहे. कोणतीच गोष्ट टिकत नाही जास्त काळ. आलं का लक्षात? म्हणून वाचेने सुद्धा एखादी स्त्री आहे का आपल्या पोटीला एखादा शब्द टाकल्याबरोबर एकही शब्द पुढे बोलत नाही कधीच. कोण आहे सांगा बरं? स्वामी दीक्षाला भांडारेकरांच्या दारामध्ये गेलेले दीक्षा शब्द उच्चारला, वरती बघितलं नाही भांडारेकरांनी, वाचत होते पोटी. एक प्रश्न शोधत होते, उत्तर सापडत नव्हतं. पत्नीने दीक्षा आणली, वाढली, पत्नी निघूनही गेली, स्वामी दारातच उभे, तरी सुद्धा भांडारेकरांनी स्वामींकडे बघितलं. शेवटी स्वामी भांडारेकरांना म्हणतात, अरे भट्टो, मागील पंक्ती पहा, मागच्या पानावर उत्तर आहे. ओ पुढं चाललात तुम्ही, पुढं. आपल्यालाही गडबड होते, कमी दिवसातलंही कमवायचं राहत. ऐकलंय? स्वामी म्हणतात मागील पंक्ती पहा, उत्तर मागच्या पानावर आहे. मागचं पान उलटलं, जे उत्तर हवंय, जे शोधत होते ते उत्तर त्या ठिकाणी भांडारेकरांना सापडलं. आणि मग वरती बघितलं, कळालं की हे माझे हितक्ष आहे. भांडारेकरा दर्शना तरीशे ज्ञातातृत्वाईशी प्रतीती अवधारिली. एका क्षणाचाही विचार न करता भांडारेकर त्या ठिकाणी आंघोळीला पाणी टाकलेलं होतं सोडून स्वामींसोबत निघाले. पत्नी बाहेर आली, एक बाहेर दाराच्या बाहेर, एक पाय आतमध्ये, आणि विचारलं, हे नाथ कुठे चालला? भांडारेकरांनी सांगितलं, आतापर्यंत तुमचे होतो. ते हलवा जरा माय, ते डोळे लई जडपण आले. आतापर्यंत तुमचे होतो, आता ज्यांचे आहोत त्यांच्या सोबत चाललो. पत्नी एकही शब्द बोलली नाही. हे चरित्र प्रमाण आहे, ध्यानात ठेवा. चरित्र ज्याला पतिव्रता स्त्री म्हणतात, मनसा वाचा कर्तव्य, तसं आपल्याला त्या परमेश्वराशी वाचेने सुद्धा व्यभिचारायचं नाही. भक्ती अव्यभिचारी असावी, पतिव्रते सारखी असावी. म्हणून सांगतात पतिव्रते सम निष्ठेने करावी. हा शब्दच तर लई जड आहे हो. निष्ठा, देवाच्या भोवती नारळच नारळ, सगळे बांधलेले झाडाला, सगळ्या माग सगळ्या याला नारळच नारळ. नवसावाले लोक गाण्याने घेऊन येणारे देवाला. इकडे ऐकणे मौली तुमच्या ऐका काय खायचं बोल. मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, नोकरी लागू दे, लग्न जमू दे, इकडे नाही रे. तुम्ही तो बोलत माझ्यामध्ये मला कीर्तन झाल्या होत्या. तो म्हणून गुरु बाबा तुम्ही कीर्तनातच, इकडे नाही. लोक मागणारे. आता ही मायापेक्षा तुम्हाला जास्त मालूम आहे का? कीर्तनात 2 गोष्टी सांगायच्या नसतात. कीर्तनात ध्यानात ठेवा, 2. एक राजकारणातल्या गप्पा, 2 रुपयाच्या पेपरवर वाचायला भेटते तुम्हाला.
आणि संसारातल्या गप्पा कीर्तनात मांडायच्या नसतात का? अरे माझ्यापेक्षा जास्त संसार ते तुम्हाला कळतो ना, मी कायले सांगू मग. पण हे देवाकडे येणारे जे नमुने राहतात ना, आम्ही मंदिरात राहतो म्हणून आम्हाला मालूम आहे. बोरला पाणी लागू दे, विहिरीला पाणी लागू दे, नोकरी लागू दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, अशा अनेक गोष्टीची ऑफर घेऊन येतात. आणि जर योगायोगाने जर सक्सेस झालं, वरला पाणी लागलं तर देव खरा, धर्म खरा, कुठे ठेवू कुठे नाही, डोक्यावर घेऊ का खांद्यावर घेऊ, कुठे ठेवू. आणि जर पाणी नाही लागलं झालं, देवही गेला, धर्मही गेला, सगळं गेलं. याला भक्ती म्हणत नाही, ध्यानात ठेवा. भक्तही म्हणत नाही, भक्ती म्हणत नाही. भक्त आहे जे जाणा जे आशापाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावे जनधन माता पिता. बरोबर ना? अरे बाबा हो, अशी भक्ती नको आहे. आपली भक्ती डुप्लिकेट आहे. जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा जे हवंय ते जर मिळालं असतं ना, तर जगाला गंमत राहिली नसती आणि देवाला किंमत राहिली नसती. लिहून ठेवा. जेव्हा जे पाहिजे म्हटल्याबरोबर भेटलं असतं, जिंदगीची मजा आली नसती. ध्यानात ठेवा. म्हणून आज आपण कष्ट करून देव, धर्म करून देव प्राप्त करतो ना, यातच खरा आनंद आहे. अलग लक्षात नाही तर गाडीला सुद्धा आपली पदयात्रा होत नाही का? 12-12 दिवस, 15-15 दिवस गाड्याचा संघच आहे ना आपल्या. नाग त्यांनी आपण एंगेज देऊन राहिलो 20 किलोमीटरला. टायर घसाई नाही, इंजिन ऑइल नाही, काहीच नाही. मस्त आरामशीर आपल्या माग पुढं गाड्या घेऊन येते. बरोबर? मधुकर पाटील कुठे आहे? झोपले का? गाड्यामध्ये 5 दिवसामध्ये 15 दिवसाची करू शकतो का नाही आपण? हे लोक जेव्हा आपली व्यवस्था करतीलच की नाही, पण नाही बाबा हो, त्याच्यात समाधान नाही. कशामुळे? सुख साधने देऊन पविजे. सुखामध्ये देव आठवल्या जात नाही. ध्यानात ठेवा. दुःख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोय. सुख में सिमरन जो करे तो दुःख काय को होय. सुखामध्ये स्मरण करायला शिका. एकाला सांगितलं, अरे बाबा मागच्या अमावस्येच्या दिवशी मोटरीचं बटन दाबायले नदीवर गेलो, असा आवाज आला म्हणशील, असा आवाज आला. दोघं चौघं होतो, वाचलो आणि कसा बसा घरापर्यंत पोहोचलो. नाही तर घरापर्यंत पाठीमागं आलं होतं ते. आणि याची बारी संध्याकाळी रात्रीच्या 12 वाजता लाईट. मोटरीचं बटन त्या झाडापासून नदीला नाही बटन दाबाव तर ऊस वाळून चालला. नेमकं कसं करावं? गेले म्हणतो, चाल ना भाऊ माझ्या संग, तुला 100 रुपये दे. ती म्हणते 100 नाही, तू 500 दिले तरी तू तुझी मोटर आहे म्हणतो. मला सांगू नको. आता काय करावं? मोटरचं बटन तर दाबावच लागते, झाडा खालूनच जा लागते, दुसरा रस्ताही नका. आणि ते तर म्हणे घरापर्यंत माग आलं होतं. आवाज असा होता भाऊ, असा आवाज होता की याला 12 वाजले, 1 वाजले, आता जावं कसं मोटरीचं बटन दाबायले. यानं विचार केला, आता एकच काय, गाठी. गाठी तरी कुठे जवळ, गाठी तरी कुठे, गाठी कुठीला. पण तिथून गाठी घेतली, स्मरण करायला लागला. कोणतं करू आता? इथं प्रश्न पडला, पहिलं करू की दुसरं करू की 5वं करू? गोंधळच गोंधळ. मग स्मरण करत करत गेला, आला आणि आपल्या वेशीपर्यंत आला. उजेड दिसला की स्मरणही गेलं, गाठी गेली. अशी भक्ती कामाची नाही. गोपाला
कोणी नाही रे बाबा, तुझ्या एवढा भाग्यवान कोणी नाही. कुंतीला देव प्रसन्न झाला म्हटल्याने माग त्या कुंती मातेला दुःख मागून घेतलं का, कशामुळे? अरे बाबा हो, दुःखामध्येच आपल्याला देव आठवतो, सुखामध्ये आठवत नाही, विसरू नका. ज्याच्या मनात शंका आहे ना, एवढा देवधर्म केल्यावर माझ्या वाट्याला दुःख येतं, त्याचं उत्तर आज रेकॉर्ड करून घ्या, वहीमध्ये लिहून ठेवा. का, कशामुळे? देवाने याचं उत्तर सांगितलेलं आहे. अनुग्रहमिच्छामि तस्य वित्तम हराम्यम आपदा शोक कष्टम च तस्य दुःखम पदे पदे. अरे बाबा, ज्याच्यावर मी अनुग्रह करतो, ज्याला मला जवळ बोलवायचं आहे, ज्याच्यावर माझी सत्ता आहे, त्याला पावला पावलाला त्रास दुःख संकट मी देतो. वित्तम हराम्यम, त्याचा पैसा मी हिसकावून घेतो, असं साक्षात भगवान म्हणतात. आता काय राहिले मला सांगा बरं, ज्याच्यावर सत्ता आहे. अरे बाबा, तुम्ही भाग्यवान समजा की एवढा देवधर्म करून सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं निराशा आहे. देवाचं लक्ष आपल्यावर आहे, दुःख संकट देव आपल्याला देतो आहे. म्हणून आपली निष्ठा ढळू देऊ नका. चंदन वंदनला जा. जमते गोपाळ वासांना दुष्काळामध्ये भिक्षा भेटली नाही, त्यांनी धर्म सोडला. देवाने सांगितलं एक दिवस भेटणार नाही, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी भेटल, आणि नाही जर भेटलं ना तर आम्ही तुला घेऊन जाऊ, हे देवाने सांगितलं. आणि तिसऱ्याही दिवशी भिक्षा भेटली नाही, साक्षात देव येऊन दंते गोपाळ वासांना घेऊन गेला, हे विसरू नका. अजून काय सांगायला पाहिजे? त्यांनी निष्ठा नाही घडवली, चोर म्हणून पकडले गेले आमचे लक्ष्मींद्र भट्ट, माईन भट्ट, काळे कृष्ण भट्ट. हातपाय जोडले नाही त्यांनी, आम्हाला सोडून द्या. का बोलले नाही? मौन होतं, ध्यानात ठेवा, बोलायचं नाही, मौन होतं. आणि तशाही अवस्थेमध्ये शेवटी फाशीची शिक्षा दिल्यावर लक्ष्मींद्र भट्ट माईन भट्टांकडे वाच बघतात, पाहतात, तेव्हा संस्कृत मध्ये बोलले माईन भट्ट, ज्वरवा शस्त्रोवा. अरे काय घाबरता म्हटलं, एक दिवस ज्वराने तरी मरायचंच आहे, शस्त्राने तरी मरायचंच आहे, काय घाबरता? हे विद्वानाने ऐकलं आणि सांगितलं, बाबा हो, हे चोर नाही, ते विद्वान आहे, त्यांना सोडून द्या. पण त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही. गोपाळा गोपाळा घरी लग्न आहे, लढाईला जायचं आहे. राजांनी सांगितलं तानाजीला, नाही तू येऊ नको, तुझ्या घरी लग्न आहे, येऊ नको. तानाजी माणूस रे, राजांना म्हणाले, नाही राजे नाही, आधी लग्न कोंढाण्याचं मग रायवाचं करा. आणि दिलेला शब्द पाळणारे माणसं आहे, निष्ठा ढळू देऊ नका. नाहीतर हातापाया जोडायचे लोकांना, असं नाही. देव तुमच्या पाठीशी आहे, संकटात असेल, सुखात असेल, दुःखात असेल, तुमची परीक्षा घेतो. नामदेव आचार्यांचं अनुसरण अशा पद्धतीने झालं. आपल्या वचमाच्या शांताबाईचा, आपल्या शांताबाईचाही प्रसंग यापेक्षा वेगळा नाही आहे. सगळ्या प्रकारची दुःख संकट त्या माऊलीच्या वाट्याला देवाने दिले आणि शेवटी जवळ बोलून घेतलं. शांताबाईचा उद्धार झाला, प्रेमाला गेल्या. हे फार मोठं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. कशाला घाबरता? तुटले आई जीवे परमेश्वरा ते न सोडावे. एखाद्या नाही 1000 संकट येऊ द्या, तुम्हाला सांगतो, जो निष्ठावान आहे, धर्मवान आहे, 1000 संकट जरी आले तरी सुद्धा त्या परमेश्वराला सोडणार नाही. का? खरा धर्म त्याच्या मनात रुजलेला आहे. म्हणून पतिव्रते सम निष्ठेने करावी, दशी ती धरावी एकाचीच. दशी हे जे वस्त्र आहे,
या वस्त्रामध्ये अनेक प्रकारच्या दशा आहेत. देवानी सांगितलं फक्त नुसती दशीची धरली पुढे. ही एक धागा, दशी म्हणजे धागा, हा एक धागा जरी धरला तरी अख्ख वस्त्र धरल्या जात. काही अवघड नाहीये, काही अवघड नाहीये बाबा हो. फक्त नुसती दशी धरा, एक धागा धरून ठेवा, सोडू नका. आणि सोडल्यावर खाली पडेल की नाही वस्त्र. सारंग पंडितांना पलीकडच्या काठावरून माय, आता किती माया झोपायला, सगळ्या झोपायत. कसं करू बरं, कीर्तन करू, हलवा त्याला जरा, ते उठवा, करू की नको सांग बरं माय कीर्तन. कोण्या जन्माजन्मी झोपा घेतल्या, अख्खं जिंदगी झोपायत गेली, सगळं आयुष्य झोपीत गेलं. आता कीर्तनाने वस्त्र विकून तिकून घंटा भरतो, तिथेही डुकल्या खाऊन राहिले. कसं करावं. सारंग पंडिताले अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर येता येत नव्हतं. स्वामी अलगद गेले आणि सारंग पंडितांना येता येत नव्हतं म्हणून हात दिला. हात दिल्यावर हाताच्या बोटाची नख लागतात न लागतात सारंग पंडित अलीकडच्या काठावर आले. अलीकडच्या काठावर आल्यावर सारंग पंडितांना आश्चर्य झालं. बाबा नुसत्या हाताचा नखाचा स्पर्श झाला तर मी अलीकडच्या काठावर आलो, हे कसं शक्य झालं. तेव्हा देवाने सांगितलं सारंग पंडितांना, पांडिया येत अनुसराल तर ऐसाची काळी देईल. तुम्ही आमच्या ठिकाणी अनुसरला, पण मन धनाने शरणालात अनुसरला तर ऐसाची काळी देईल. कसा, लोण्यातून केस काढावा असा, भाकरीतून नाही. भाकरीतून काढला का तुम्ही केस? भूषण महाराज नाही काढला, कधी आलाच नाही का भाकरी? मागून खाल्ली का? बस पद्मा करतो या भाकरीत आलता का रे? खरं सांग, काढला का भाकरीतला का खाऊन टाकला? काढून टाकला. काढताना कसं झाला? तुटला. भाकरीतून केस काढताना तटकन तुटून जातो, बरोबर आहे की नाही? लोण्यातून काढला का तो? नाही, उद्या काढतो आता इथं. लोण्यातून केस काढला. माऊल्या हो, तुम्ही काढला का लोण्यातून? बरं सांगा, काढला. लोण्यातून काढताना कधी तुटला का? नाही. बरं, लोण्याला त्रास होतो का केस काढला तर? केसालाही त्रास नाही. देव म्हणतात, पांडिया येत अनुसराल तर ऐसाची काढी देईल. ऐसाची म्हणजे लोण्यातून केस काढल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला भवसागरातून काढू. ध्यानात ठेवा, हे स्वामींचं वाक्य आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी हा विचार करायचा आहे की खऱ्या अर्थानं पतिव्रते समनिष्ठेने करावी, दशी ती धरावी. दशी, दशी म्हणजे हा धागा शेवटपर्यंत धरलेला सोडायचा नाही. आणि सांगतात एकाचीच. आता याच्यावर इतका विस्तार आहे. आता माझी पण इच्छा होऊन नाही राहिली तुम्हाला काही सांगावं. पण कीर्तनाचा नियम कसा असतो, जर अभंग हाती घेतला ना त्याला सोडवावंच लागतं. ध्यानात ठेवा. मग आता मी जास्त फाटे फोडणार नाही का, तर तुमची इच्छाच दिसून नाही राहिली. चालताना रोज 50-50-100 बाया म्हणता, बाबा कीर्तन कधी आहे, कीर्तन कधी आहे, कीर्तन कधी आहे, कीर्तन कधी आहे. आज कीर्तन आहे तर झोपल्याच पाठीमागं. वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. अरे वा. आणि हे शेवटच वर्ष राहील बरं कीर्तनाचं. ध्यानात ठेवा. आता पुढच्या वर्षी मला म्हणजा नका बाबा कीर्तन कधी आहे, कीर्तन. बरं, जेवढे बसले तेवढे तरी सुद्धा मग ऐकता. पद्माकर, तू आण बकेट वरून पाणी, तू घेऊनच ये आता. कीर्तन करा. अरे मा आवाज गेला ना भाऊ, तुम्हाला बोंबला लागते, ओरडा लागतं. माय आडून चालना माय.
रस्ता मोठा, वाहन येतात, सगळं बिगडं मोडून जाईल, मोठमोठ्याने बोलत राहा आहे की नाही, बोला लागते, गेला ना आवाज आणि कीर्तन करा. कोणाला सांगू? म्हणून आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. पण आता तुम्ही बसलेले तेवढे तरी विधान जर जागे राहिले तर मी कीर्तन करीन ना. माऊली बरोबर आहे की नाही? तुला का चुकीचं आहे? चुकीचं आहे का? सांगा येले गोपाला गोपाला जशी ती धरावी एकाचीच या शब्दाला फार महत्व आहे, ध्यानात ठेवा बरं का. आता जेवढे जागी ज्याच्या हातीपदी कळलं त्याच्या कळलं, एकदा सांगून देतो, तुमच्या बोलण्याला किंमत नाहीये, माझ्याही बोलण्याला किंमत नाहीये, ध्यानात ठेवा. पण जगाच्या पाठीवर जेवढे ग्रंथ आहेत, जेवढे धर्म आहेत, जेवढे शास्त्र आहेत, सत्य सनातन काळापासून चालत आलेल्या त्या ठिकाणी प्रत्येक धर्मामध्ये शास्त्रामध्ये एकच सांगितलेलं आहे, एकनिष्ठ भक्ती फार महत्वाची सांगून केलेली आहे. तुम्ही मानता ना त्याले माऊली? अनिल महाराज मानता का नाही त्याले? काय सांगितलं बरं त्यांनी? अफुला तो ये देवा करुणी भाषेतच सांगितलं ना का संस्कृत मध्ये इंग्लिश मध्ये सांगितलं? आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते देवीन जीवा सुख नव्हे. बाबा हो, तुम्हाला जर विचारलं ना कोण्या देवाचे भक्त 5-10 मिनिटं लागतील तुम्हाला सांगायला. तात्या 5-10 मिनिटं. वाण बदलला भक्ती बदलली, क्षण बदलला भक्ती बदलत चालली. बरोबर आहे. मग तुकोबा म्हणतात की बाबा हो, ही भक्ती नको, आपुला तो एक देव करून घ्या. कोणताही करा, एक देव करून घ्या. त्याच्याशिवाय आपल्याला सुख नाही, खरं समाधान नाही, शांती नाही. दसराव मुंबईवाले कालच आले बरं, 2-4 दिवस गैरहजर होते. बरोबर आहे. अशी भक्ती प्रत्येक ज्ञानेश्वरांनी सांगितलं, दिये एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाणी मग तयाची चिंतावणी मदची पडते. एक वटून एकाग्र होऊन एकनिष्ठ होऊन जोपर्यंत भजणार नाही ना तोपर्यंत देवही तुमचा नाही. ध्यानात ठेवा. नाही इधर का ना उधर का, अशी गत तुमची होऊ नये. म्हणूनच शास्त्र हे सांगताय, ते जाथे तारांगणी परी अंधकाराची गवसली वेळावया दीनमनी वांचून अनेक नाही. आकाशात वरती बघा असंख्य लाखो कोट्यावधीनं चांदण्या खालून दिसतात. अंधार नष्ट झाला का? नाही. का?
क्रीडावया दीन मनी दीन कोण नाही, तशी नाना देवता साधने, या देवाला त्या देवाला त्या देवाला त्या देवाला अंतरे बाह्य बदले अंतर्यात करून बहिर्यात करून भाव साधन नाना पुण्य अनंत वृत्तादी उपवास तापास करून परी मोक्ष तो ईश्वर ज्ञाने वांचून नाही. ईश्वराच्या ज्ञानाशिवाय तुम्हाला मोक्ष भेटणारच नाही. ध्यानात ठेवा. बरं ठीक आहे, मी सांगतो ना बाबा, माझ्याही बोलण्याला कदाचित किंमत नसेल, तुमच्याही बोलण्याला किंमत नसेल, पण विद्वानाच्या बोलण्याला किंमत आहे की नाही हो? झोपी गेले का? विद्वानाच्या बोलण्याला किंमत नाही? हा बोला ना मग, ऐका नाही हा का? मग विद्वान आतापर्यंत सगळे विद्वान कोण होऊन गेलं मालूम आहे तुम्हाला? हिंदू संप्रदायामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्याला गुरु पौर्णिमा म्हटल्या जातं, गुरुचं पूजन केलं जातं. कोणाचं पूजन केलं जातं त्या दिवशी? व्यासांचं पूजन केलं जातं. का? कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये व्यासान इतकं विद्वान कोणी नव्हतं. बाई गीता श्रीकृष्ण हे कृष्ण महाराजांची उक्ती तरी आहे भगवद्गीता, पण लिखाण व्यासांनी केलं आणि त्या भगवद्गीतेच्याच अंतर्गत अनेक ग्रंथ जन्माला आले. म्हणून ते व्यास कुठलाही ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर ग्रंथकाराची प्रस्तावना असते, ते व्यास काय म्हणतात याला फार महत्व आहे. कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. अरे त्या भगवंतावर भगवद्गीता लिहिली, भागवत लिहिलं, महाभारत लिहिलं, तरी म्हणतात हा कृष्ण मला कळला नाही. नीती नेती मनती बात तुझला, श्री कृष्ण प्रेम जामला तुझला. रे त्या देवी देवता सुद्धा त्या भगवंताला जगू शकत नाही तिथे. माझ्यासारखा व्यासांसारखा तुमच्यासारखा काय त्या भगवंताचं गुणवर्णन करू शकतो? जिथे शेष तोही श्रमला, कैसी अगम्य लीला, मी काय वर्णो पामर. जिथे शेष तोही, हजार मुख असलेला शेष त्या ठिकाणी श्रमून गेला, थकून गेला, मी काय वर्णन करणार? बरोबर आहे. मग व्यास त्या ठिकाणी सांगतात, काय सांगतात? गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्री विस्तया स्वयं पद्मन अवश्य मुख पद्मात विनिस्मृता. गीता ही सुगीता करून द्या. का? ही साक्षात भगवंताच्या मुखातून आलेली आहे. या स्वयं पद्मनावश्य मुख म्हणून तिलाच आपलं करून घ्या. जर अशी गीता तुमच्या आमच्या हातात आहे तर किमन्ये शास्त्र विस्तरे श्रवण कर. बाई काय गरज आहे दुसरे काही ग्रंथ हातात घेण्याची, जर ही गीता तुमच्या आमच्या जवळ आहे? बरोबर आहे. म्हणून आणखी याही कोणीकडे जाऊन व्यास सांगतात की बाबा हो, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत. जगाच्या पाठीवर एकच शास्त्र आहे, ते देवकीच्या पुत्राने लिहिलेली गीता. एको देवो देवकी पुत्र एव. एकच देव. विद्वान माणूस सांगतोय बरं. 10 लोक घरी आल्यावर तुम्ही गंधाक्षता घेऊन येता आणि सांगता लावा बाबा लेकर. एका लाईनीत तुम्ही लावायला जाता, ते बाबा म्हणता नाही नाही ते लाव. तुम्ही त्याच्याकडे जाता, ते म्हणते नाही 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 येईल लाव. तुम्ही तिथून याच्याकडे येता, ते म्हणता नाही 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 पहिले ते लाव. हे काय यायला लावते म्हणतात ते लाव. घ्या ना बाबा एका लाईनीला. वाटतं की नाही आपल्याला? असं नाही. कारण
कारण गंध हे अगोदर कोणाला लावलं जातं, वयाने मोठा आहे त्याला नाही. ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य, हे ज्ञानाचं पूजन आहे, ज्ञान शक्तीचं पूजन आहे, ध्यानात ठेवा. म्हणून जो ज्ञानी आहे विद्वान सर्वत्र पूज्य, ते विद्वान त्याच पूजन सर्वत्र केल्या जातं. बरोबर आहे. म्हणून व्यास त्यावेळेला राजसूय यज्ञ होता, त्या राजसूय यज्ञामध्ये सर्वात अगोदर गंध कोणाला लावायचा, सगळ्या विद्वानांना विचारल्यावर सगळ्यांनी हात केला, बाबा व्यासांना लावा. व्यासाने इतकं विद्वान कोणी नाही. हा विद्वान माणूस सांगतोय एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, एकच शास्त्र आहे. एको देव देवकी पुत्र एव, एकच देव आहे या जगाच्या पाठीवर जो देवकीचा पुत्र आहे. एको मंत्र तस्य नामानी, आणि एकच मंत्र आहे तस्य त्या भगवंताचं नाव. कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. माझे कर्म काय, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आमचं कर्म दुसरं काहीच नाही. तस्य देवस्य, त्या देवाची सेवा, हेच आमचं कर्म. हे जर व्यास खऱ्या अर्थानं सांगतात, मग आपण काय केलं पाहिजे. याही पलीकडे जाऊन साक्षात भगवंतानं ग्वाही दिलेली आहे, तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. अरे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुच. तू सगळ्या धर्मांचा परित्याग करून मला एकट्याला जर शरण येशील तर त्यावेळेला मी तुला सर्व पापांपासून मुक्त करून मोक्ष इच्छामि मा शुच, परमोच्चाचा मोक्ष प्रदान करील, असं भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी ग्वाही दिलेली आहे. मग आपल्याला खऱ्या अर्थानं त्या भगवंताची एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे की नाही. गोपाला गोपाला म्हणून आपण आता विचार करा. आज नाही, घरी गेल्यावर विचार करा, बाबा गोष्ट खरी आहे, अशी भक्ती नको म्हणले काही कामाची नाही. कळालं भक्ती कशी करावी. एकनिष्ठ भक्ती सांगितली, पतिव्रतेसारखी सांगितली, त्यातही निष्ठा टळू देऊ नका हे सांगितलं, हे करायला म्हणाले. बरोबर आहे. पण काही काही विद्वान असे आहेत आपल्यामध्ये बसलेले, बाबा आम्ही तशी भक्ती करणार नाही. वा वा, छान, अशी भक्ती करू पण संसारही सोडणार नाही. आम्हाला मोक्ष होईल का, प्रश्न तर भारी विचारला. भक्ती तशी सोडून दिली, अशी करू पण संसारही सोडणार नाही. संसारात राहून आम्हाला मोक्ष इच्छामि मा शुच, तो परमोच्च असा मोक्ष आम्हाला प्रदान होईल का, मिळेल का. त्यावर अभंगकार सांगतात तिसऱ्या चरणामध्ये,
चहा घेऊ सुद्धा द्यायचा शिरदगाव चहा पडला गाव सगळे फ्लेवर आहेत बरं का यावर्षी अमृत तुल्य आहे प्रेमाचा बासुंदी चहा अजून कोणता आहे माऊली येवले 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 अमृततुल्य शेतकरी राजा सगळे फ्लेवर यावर्षी आपल्याकडे आहे बाबाने दूध पाजलं ना तुम्हाला बोर्न विटा पेला का नाही काय काय म्हणा येवले नाही म्हणता पेला नाही दूध बोर्न विटा नाही जेवण तरी केलं का नाही नाही अरे बोला ना मग इथून अजून जायला नाही बरं आपण गाडीत जाय बाबा म्हणतो सगळे पाटेले रिकामे झाले हे म्हणता जेवण नाही केलं हा चहा घ्यायचा का मग एकदा जो फोडून टाकू आपण घ्यायचा 17 घ्यायचा बाबा आहे का नाही दूध या चहामुळं आपल्या जीवनाचं नुकसान झालं बरं बाबा मी सगळीकडे कोण्या जिल्ह्यात जाऊ द्या कीर्तनात चहा पाजतो बरं सगळे कीर्तनामध्ये चहा पाजतो 3 वर्ष पाजला ना हा बरोबर मग आता कुठेही गेलं की बाबा चहा घ्या चहा वसमतले आल्यावर बी घ्यायला लागते ना नाही इलाज तो क्या इलाज चहा घेतल्याशिवाय घेतही नाही ना घ्या लागते एका घरी गेलो ती म्हणली या 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 बाबा या 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 बाबा काय दिवसातून योगा लावा त्यांना 500ची नोट ठेवली ताटात आरतीच्या चहा तिकडे सांगितलंय बाबाने चहा कर मी म्हटलो नको चहा झाला आजी बाप नको म्हणलं चहा बोलणं चालणं झालं मग ठीक आहे या म्हणले बाबा तिकडेच राहिलं नोटही तिकडेच राहिली मी म्हणलं डाव फिसकला 500 गेले दुसऱ्या घरी गेलो बाबा बाबा या 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 म्हणले दंडोत दंडोत लय दिसायला योगाला त्यापासून चहा घेऊन म्हणलं अनुभव थोडा काय रे म्हणलं 500चं नुकसान केलं इथे 50-100 भेटतील काय ले सोडू बरोबर आहे आम्ही हॉटेलमध्ये लोक चहा नाही घेत बाहेरच कसे ग्लास हे ते इकडे तिकडे बरं 10 रुपये देऊन घ्या इथं चहा देऊन 10 देते काय रे सोडायचा बरोबर आहे म्हणून या चहानं नुकसान झालं तुम्हाला सांगतो मायबाप हो तुम्ही भाजीपाले खाता फळं खाताना या भाजीपाल्यामुळं फळामुळं खऱ्या अर्थानं आपल्या शरीरामध्ये स्लो पॉइझन तयार व्हायले आजही 50 लोकांमध्ये गणना केली तर 50 लोकांमध्ये एका माणसाला कॅन्सर झालेला आहे कसलंही लक्षण नाही आहे पण त्याला कॅन्सरची गाठ होते का तुमचा आहार बदलला ज्या फवारण्या रासायनिक खत वापरलेले आहे केमिकल वापरलेले आहे कोणतंही टरबूज घ्यावं लाल होऊन पहिले फोडून घ्या लागायचं त्याला या पोरायले सोरायले माहित नाही पण जुन्या काळात टरबूज गावात यायचे बैलगाडीवर याच्यावर ते फोडून घ्या लागायचं एक खाप काढून बघू दे लाल आहे का बरोबर आहे आता तुम्ही कोणतंही घ्या छोट घ्या मोठं घ्या कोणतंही घ्या लाल गोड चिट खायला चांगलं लागतं एका दिवसात त्याची साईज वाढवते लोक बरं का म्हणून आपल्याला हात जोडून विनंती बाबा हो येणाऱ्या पिढीला तुमचं गेलं हो तुमचं संपलं येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य वाढलं पाहिजे कमी करायचं नाही घराच्या समोर 2 मिरच्याचे झाडं लावा घराच्या समोर 2 वांग्याचे झाडं लावा
2 भेंडीचे लावा, अहो 2 नाही, एकच लावा, एक कारल्याचा वेल लावा. बरोबर आहे. जर असे जर झाडं लावले एक 2 तर त्या झाडाला तुम्हाला सांगतो आठवड्याला दररोज एक भाजी खाली तरी संपणार नाही. पण विदाऊट फवारणीची भाजी खा, येणारी पिढी खऱ्या अर्थानं सुधारेल. म्हणून आज आपण कॉफी चहा सगळं घेणार आहोत. भक्ती रसातला चहा आहे. याचा जेवढा चहा आधी घ्याल तेवढा आनंद तुम्हाला येणार आहे, तुमची झोपही जाणार आहे. म्हणून मोकळ्या मनानं 2 हात वर करा, 2 हात. ढाबळं काढून टाका. सगळे दळवी साहेब नाव घ्यायला लावू नका बरं. मी मोकळ्या मनानं वागते असे नाही बरं बाय, नाही तर करूच नको. झोपून घ्या बरं. करायचं असेल ना असं समर्पण. तुम्हाला पकडलं बंदूक लावली तुम्ही काय करता भाऊ? सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांना अजिबात नाही, खाली करा म्हणल्याशिवाय करायचे नाही बरं. ध्यानात ठेवा. हा, नाही तर माझे वाईट नाही कोणी. हा वर गोपाला गोपाला खाली करा म्हणून तुम्हाला बरं सांगा बरं. खरंच आता चहा घेतल्यासारखं वाटलं का नाही? वाटलं का नाही? 2 कप घेतल्यासारखं तिकडे मागचे नाही वाटले. परत घेऊ का? हळद टाकून बी आहे बरं आता नवीन फ्लेवर. हा म्हणून आता तुमची झोप मोडली म्हणजे मला आता एक शेवट एकच चरणावर बोलणार आहे त्यांना. त्याच्यावर 10-5 तरी मिनिटं तुम्हाला आता टेन्शन नाही. आमचं कसं आहे माहितीये का, तुम्हाला एकच कीर्तन म्हणलं की 2 तास फुल टाइम पास. गेले कीर्तन नाही म्हणतात का मौली? कीर्तनाचे नटनाटे नाशिले व्यवसाय प्रयचिताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. गेले कीर्तन म्हणतात. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. गेले कीर्तन म्हणतात. नाहीतर मग नुसतं हसवा हसबीन विनोदाचे जादूगार म्हणले की गेले कीर्तन नाही. आम्ही एकदा सुरू झालो तर आमच्याकडे एवढं भांडवल असतं हसवायचं की मग आम्ही 2 तास जरी म्हणले तरी हसू शकतो. पण आपल्यालाच नाही पटत.
का तर काहीतरी तुम्ही बसलेत, रात्रीचे 11 11:30 वाजले, तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे, शिदोरी घेऊन जाता आली पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुद्द्याकडे परत येणार आहोत. बाबा हो, तशी भक्ती नको, अशी हवी आहे. तशी जर भक्ती एखाद्या संसारात राहून करेल तर त्याला परमेश्वर प्राप्त होणार नाही. काय करावं लागेल? कुमारत्वयुक्त एकची सुदेह द्यावा मदमोह त्यागून या. कुमारत्वयुक्त जो ब्रह्मचारी आहे, कुमार आहे, त्या अवस्थेमध्ये परमेश्वराला आपल्याला एक जन्म द्यायचा आहे. तुम्ही म्हणाल बाबा आम्ही तर संसारिक, मामी मामी डोळे, अरे आत्ताच चहा घेतला ना, हुंडा अजून बाकी आहे, अजून बघा बरं, आहेत का गेल्या? हुंडा हुंडा देऊन जा, हुंडा. माणूस तर राहिला, तुम्ही माझ्या संघ आहेत, कोण आहे त्याच्या बाजूला आहेत की माझ्या? बाकी आहे ना मग अंगठी अंगठी येणार होती कवा, ती म्हणे मामा पण घ्या. आता मामाकडे काय ठेवले ते म्हणून लक्षात घ्या. आपण आपल्या विषयाकडे परत येऊ. बाबा हो, तुम्ही म्हणाल आम्ही संसारिक आहोत बाबा, एवढं 2-2, 4-4 आम्हाला लेकरं बाळ झाले ना, आता कसलं ब्रह्मचारी राहणार आहे आणि कसलं कुमार आमच्याकडून शक्य होईल का? ही मंडळी लहानपणापासून दिलेली आहे मार्गामध्ये आणि यांना खऱ्या अर्थानं देव होईल आम्हाला काय, असं काही काही लोकांनी वाटतं. पण लक्षात घ्या, देवाच्या सन्निधानामध्ये संसार करून प्रपंच करून परमार्थ साधलेली मंडळी आहे. त्या प्रत्येकाचा उद्धार झाला आणि तुमचाही उद्धार खऱ्या अर्थानं होऊ शकतो. ध्यानात ठेवा. वयाचे 55 दळवी साहेब बाबांनी सांगितलं, आपले 10-5 वर्ष पुढे गेले, 65 आले, बरोबर आहे. पण 68 बरं ठीक आहे ना, ठीक आहे. अडणी अनुसरण प्रतिबंधले कामाईसाची स्मृती वाचा. अडणीमुळे खरोखर अनुसरण तुमचं थांबलं तरी सुद्धा तो वाया जाणार नाही. ध्यानात ठेवा, हा सिद्धांत आहे. नाहीतर संसारात राहून जर मोह सुटला नाही त्याला वासनिक नाही म्हणत. संसारात आणि भल्याची चाड जोपर्यंत तुमच्या मनात उत्पन्न होणार नाही तोपर्यंत त्याला वासनिक म्हणता येत नाही. वासनिक म्हणजे काय? अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक सांगितलेला आहे. नुसतं गवताचं पान, एखाद्या झाडाचं पान जरी तुमच्याकडून तुटलं तर श्रीचक्र असं त्याला दुःख होत, कसकस भावतो. तृणाधिकाती उंचे काठिन्ये मानसे ते वीजावी नासे जाई नित्य नरकार. मग असं थोडं थोडं जर आपण दुर्लक्ष केलं तर शेवटी नित्य नरकापर्यंत आपली चाल जाते. कसकस भावली पाहिजे. काही थोडीशी किडा मुंगी जरी मेली तरी सुद्धा आपल्याला दुःख वाटलं पाहिजे. ध्यानात ठेवा, तो वास्तविक आहे. म्हणून त्या अवस्थेमध्ये 50-55 पर्यंत तुमचा संसार झाला, करा, हरकत नाही, काही हरकत नाही, करा. पण त्याही संसाराला लाथ मारून तिथून 56च्या पुढे मग मात्र अजिबात घराचं तोंड बघायचं नाही. तिथून पुढचा कुमारत्वयुक्त एकची सुदेह, तिथून पुढचा जन्म द्या, निश्चितपणे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी या ठिकाणी सांगतो. अर्धोदक बोलीजे ते अर्धोदक सांगितलं. करताना लोक नाही तर असं भाऊ, मी एक दिवस इतका गडबडी ट्रॅफिक मध्ये चाललो, एखादा फोन आला, बाबा कुठे म्हणलं नांदेडला, लवकर या म्हणलं. कुठं? येसोसाई हॉस्पिटल. म्हणलं काय झालं? बाबा गेले म्हणला कोमात. डॉक्टरनी गॅरंटी दिली नाही. अरे म्हणलं मग घरी घेऊन जा. नाही म्हणे लवकर या, कपडे घेऊन या, बाबाला दीक्षा द्यायची. अरे ते कोमात गेलं, त्याला बोलता येईल, त्याला मी कोण, कुठून आलो, का आलो, कशासाठी आलो काहीच माहित नाही. हे म्हणते लवकर यांच्या दीक्षा द्या. होईल का संन्यास? होईल?
ही पोरं सुद्धा सांगू राहिले नाही म्हणून तुम्ही काय म्हणता होईल. ध्यानात ठेवा. एक जण भेटला मला असाच, बाबा म्हणे बाबाले आमच्या मार्गात घेऊन जासान का. मी म्हणलं मग काय हरकत नाही, बरं आपल्याला गवत काढायला माणूस कोण, आम्ही सगळे साधू लोक गवत काढायला माणूस नाही. म्हणले बाबाला घेऊन जातात का मार्गात. म्हणलं हो. म्हणलं चला. ते म्हणली या. गेलो मध्ये खोलीत मेलं, बघितलं आमच्या प्रल्हादराव पेक्षा डबल आणि पॅरेलाइज झाला. बरं एकाच हाताला झाला तर ठीक आहे, बाई हाताला तरी चालत. दोन्ही हाताला पॅरेलाइज झाला. दोन्ही हाताला पॅरेलाइज झाला, जाग्यावर बसून आहे. त्या माणसाले कमीत कमी 4 माणसं लागते उचलायला. 4 माणसं उचलावं लागते त्याला. आणि हा म्हणतो बाबा मार्गात घेऊन जाशाल का. नेमकं कोणी. लोक म्हणतात तुम्ही साधू लोक काय सोय करता हो आमची, बरं आहे घरी आम्हाला काही विचारता का, पुसता. चुकीचं बोलायचं नाही, ध्यानात ठेवा. भानावर या. तुम्हाला सांगतो युक्त एकची सुदेह चांगला देह देवाला द्या. नाचका देवाला अभिषेक करू नका. सगळं सडून गेले, काहीच कामाचं नाही. मग आता ते रस्त्यानं जाता एक हे होता, फुलाची डांग घेऊन जाणारा, फोडलं फुल एका फुलामध्ये. कृष्ण अर्पणामस्तु. गेलं ना कृष्ण अर्पण. अरे घ्यायला हात पुढे केला पण ते लक्षात आलं की घाणीत पडलेले घेता येत नाही. तसं सगळं सडून गेले. मग कृष्ण अर्पण नाही. चुकून नका, मग तिथंच मरा. अलग लक्षात. तुम्हाला सांगतो एकची सुदेह चांगला आपल्या हातापायामध्ये ताकद आहे ना. 4 वर्ष फक्त तुम्ही मार्गाची सेवा करा, कुठलाही रोग होऊ द्या. आमच्या मानव पंथातला साधक आश्रमातले लोक 40 वर्ष तुमची सेवा करतील. ध्यानात ठेवा. तर त्यासाठी 4 वर्ष अगोदर मार्गाची सेवा करावं लागेल. नाही तर काहीच नाही, सगळं आईत खाऊ आणि मग आला बाबा घेऊन जाणं मार्ग. कोण नाही लोक. ध्यानात ठेवा. चुकून बोलायचं नाही. त्यासाठी एकची सुदेह चांगला देह आहे ना. वर्ष 2 वर्षाचा असू द्यावं, चांगला आहे ना तेव्हा या. म्हणून कुमारत्व युक्त एकची सुदेह द्यावा मद मोह त्यागून या. आता मद मोह त्यागून या. याच्यामध्ये मद म्हणजे उर्मी अहंकार. कसला अहंकार, कसला गर्व, कसलं काय. रस्त्याने जाताना आता आपल्या पदयात्रेत बी गडबडीमध्ये जाताना जर नुसता धक्का लागला पायाचा, असा बघतो त्याच्याकडे डोळे काढून जणू काही 7 जन्माचं भांडण आहे. नुसता असा हात केला तर ठीक, नाहीतर थांब बेटा सांगतो ते आली मग भेटू बाहेर. अरे कसला अहंकार आहे, कशाचा अहंकार आहे तुझ्या मनामध्ये, थोडं सांग ना, मलाही कळू दे. ध्यानात ठेवा. कारण लोक अहंकारात गेले, अभिमानात गेले. अरे स्वाभिमान सोडू नका. स्वाभिमान तुमच्यामध्ये राहू द्या, स्वाभिमान आमच्यामध्ये राहू द्या. आजही तुम्हाला सांगतो मनोज दादा जरांगे पाटलांना स्वाभिमान सोडून ध्यानात ठेवा. कुठला बंगला, गाडी कोणती पाहिजे, पैसा किती पाहिजे, कुठल्या अकाउंटला पाहिजे, इतक्या ऑफर आल्यावर सुद्धा तो माणूस मागे हटला नाही. याला स्वाभिमान म्हणतात. आपला कुठे आहे, घाण ठेवला का आपण. अहो कष्टाचं माणसाला पचत नाही हो. कष्टाची कमाई ते सुद्धा तुम्हाला फेडता फेडता नाके नाव आहे. लोकांचं चोरून, लोकांचं लुबाडून खाल्लेलं कुठे फेडता. त्याला काही गणता आहे का. अजून अंगठी दिली नाही तुम्ही. मला आता डोकं खराब नको करायला माझ्यावर. मैं पहले प्यार से समझाता हूँ, फिर हथियार से. तू किस तरह समझना चाहता है, तू किस तरह समझना चाहता है. ये हाथ नहीं हथौड़ा है. एक बार जिसके पड़ा ना लोहे को पिघल लेता है. म्हणून तुम्हाला मराठीत सांगून राहिलो, आज रात्रीतून जर आणखी आली नाही रे भाऊ तर मग काही खरं नाही बरं तुमचं.
म्हणून अहंकार माणसातला सोडून द्यावं. अहंकार माणसं अहंकारात अभिमानात गेले. बरोबर आहे. गर्व अभिमान, कोणाला माडीचा गर्व आहे. दुसऱ्या मधला बंगला म्हणतो मग एवढा बंगला कोणाचाच नाही माडीचा. कोणाला गाडीचा गर्व आहे. गावात माझ्यासाठी गाडी नाही म्हणतो गाडी. कोणाला साडीचा गर्व आहे. आता पर्यटक बघितले नमुने. काहीतरी वेगळी एका बाईला साडी घेतली 5,000. कोणीच विचारायला तयार नाही मा तेवढ्याची. आता जर तुम्हाला म्हणलं बा 1 किलोभर सोनं अंगावर घाला ना, अंधाऱ्या खोलीमध्ये बसून राहा, तुम्हाला वजन कोणी विचारलं पहाड कुठून आणलं केवढ्याच आणलं तर ते घातल्याचा आनंद आहे. नाही ते एखाद्याच घरामध्ये खोलीमध्ये ठेवा बरं आणि घाला 2 किलो. कार म्हणून ते वजन व्हायला वजन काढ अलग लक्षात. तिला विचारायला तयार नाही कोणी कुठून आणली केवढ्याची काय. गावात सगळ्या लोकांसोबत भांडण. सगळ्या गावात चक्रा मारल्या कोणी विचारलं नाही. एक परगावची म्हातारी आली. कधी ह्या गावातली वळई पेटलेली होती. सगळे लोक तिथं आले. ही बी बाई तिथं गेली. मग त्या झाडात चमकू लागलं. टिकल्या त्या साडीवरच्या चम 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 चम. तिनं हातात टाकलं. मग लई चमकाली. म्हणले केवढ्याची आहे ग, कुठून घेतली तू साडी. ती म्हणली थोड्या वेळ अगोदर जर मला विचारलं असतं तर या गरीबाची वळी कायला फुकून नेली असती मी. अभिमान सोडून द्या. तुम्हाला सांगतो अभिमानामध्ये जाऊ नका. स्वाभिमान जरूर ठेवा. मागे 2 वर्षाखाली पिक्चर आला होता. क्या बोलताय हो. 6 महिन्याखाली पिक्चर आला होता. 6 महिन्याखाली सत्य घटनेवर आधारित. कोणता. 6 महिन्याखाली. 6 महिन्याखाली. मग आता तुम्ही थोडा विचार करा. जेव्हा पिक्चर बघून आम्हाला सुद्धा नांदेडला भारत स्पिरिट ऑफिसला बजरंग दल संघटनेनं 3 पिक्चर दाखवले. मुकुंद बाबा गेले का झोपायले. आमच्या साऱ्या साधू लोकांना दाखवले. बरं मधुकर आहेत का गेले. ते बी होते. तुमच्या वसमतचे शिवराज बाबा होते आमच्या सोबत. बाबा गेले पिक्चर. काल सांगितलं एक नमुना तुम्हाला. सांगितलं की नाही. बाबा अरे बाबा सत्य घटनेवर आधारित पिक्चर आहे. लोक काळाची गरज आहे. तुम्ही पाहिला का सगळ्यांनी छावा. पाहिला का आई या दीक्षित आई पाहिला. ही काळाची गरज आहे. कारण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण इतिहास माहित असणं गरजेचं आहे. लेकरांना कळायला पाहिजे की खऱ्या अर्थानं काय झाले. हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. छत्रपती शिवाजी राजांचं स्वप्न घेऊन खऱ्या अर्थानं रणांगणामध्ये